कॉमन स्टॉक आणि अनकॉमन प्रॉफिट याचे ऑथर फिलिप फिशरमॅनने या पुस्तकात काही असे इन्व्हेस्टिंग लेसन दिले आहेत जे 99% लोक मिस करतात. पहिलं म्हणजे बाय द बिझनेस नॉट द स्टॉक. फिशर म्हणतो की स्टॉक्सचा भाव रोज उतार चढाव होतो, तो न्यूजमुळे होतो, पण बिझनेसची गुणवत्ता लॉंग टर्म रिटर्न्स ठरवतात. कंपनीचं प्रोडक्ट चांगलं असेल, मॅनेजमेंट विश्वासू असेल आणि कंपनीचं फ्युचर स्ट्रॉंग असेल तर वेळेनुसार स्टॉक ऑटोमॅटिकली कंपाऊंड करतात. दुसरं म्हणजे स्कटलबट मेथड. कंपनीची खरी माहिती ही अॅन्युअल रिपोर्ट मध्ये नसते, तर ती लोकांकडून मिळते. जसं की सप्लायर्स काय म्हणतात, कस्टमर काय विचार करत आहे, कॉम्पिटिटर्स कंपनीला किती आदर देतात आणि एम्प्लॉईज कंपनीशी कसं वागतात. हाच डाटा कंपनीचा फ्युचर सांगतो. तिसरं म्हणजे ग्रोथ इज अ रिअल मल्टीप्लायर. जी कंपनी सतत इनोव्हेट करत राहते, R&D मध्ये आपले पैसे गुंतवते, मार्केट व्हॅल्यू सह कस्टमर व्हॅल्यू देखील निर्माण करते, अशा कंपनी 10 ते 20 वर्षाच्या टाइम फ्रेम मध्ये एक्स्ट्रॉर्डिनरी बनतात. तर ग्रोथ हे नशिबाने येत नाही, ग्रोथ ही एक स्ट्रॅटेजी आहे.